नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 25-26 याचे पेपर. यापूर्वी आपण मराठी विषयाचा पेपर झाला तो बघितला. गणिताचा जो पेपर झालेला आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी बघा, जर तुम्हाला विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव घ्यायचा असेल, गणितातल्या वेगवेगळ्या कृती सोडवायच्या असतील, तर आपल्याला या ज्या काही मराठी आणि गणिताच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत यांचा खूप फायदा होणार आहे. यामध्ये पेपरमध्ये आलेल्या ज्या काही कृती असतात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात त्यांचा जास्तीचा सराव होण्यासाठी या कार्यपुस्तिका फार उपयुक्त ठरणार आहेत. यानंतर पेपरचे व्हिडिओ झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांचा सराव व्हावा यासाठी आपण या कार्यपुस्तिका कशा पद्धतीने सोडवायच्या याचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या कार्यपुस्तिका पाहायला मिळतील. यानंतरचा जो पेपर असणार आहे इंग्रजीचा, त्या पेपरच्या सरावासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी संकलित मूल्यमापन नावाची प्लेलिस्ट दिसेल. त्यामध्ये जाऊन तुम्ही यापूर्वीचे इंग्रजी विषयाचे पेपर बघून त्यांचा सराव करू शकता. बघा, आजचा जो आपला इयत्ता 4थीचा गणिताचा पेपर आहे तो एकूण 40 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये तोंडी प्रात्यक्षिकसाठी असणार आहेत 10 गुण आणि लेखीसाठी असणार आहेत 30 गुण. प्रात्यक्षिकसाठी पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्याला 250 मिलीलिटरच्या बाटलीने 1 लिटरची पाण्याची बाटली भरण्यास सांगावी. किती बाटल्या पाणी मावेल ते विचारावे. काही विद्यार्थ्यांना अर्धा लिटरच्या बाटलीने 1 लिटरची पाण्याची बाटली भरण्यास सांगावी. बघा, या प्रकारची अचूक कृती केल्यानंतर विद्यार्थ्यांना 3 पैकी गुण मिळणार आहेत. दुसरा प्रश्न आहे, 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? रोज अर्धा लिटर दूध घेतल्यास 3 दिवसात किती लिटर दूध घेतले जाईल? अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारल्यानंतर 2 प्रश्नासाठी 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतर शिक्षकांनी कार्डशीटचे त्रिकोण चौकोन बनवून ठेवावेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यातील एक देऊन त्याची परिमिती काढण्यास सांगावी. परिमिती व क्षेत्रफळ यातील फरक विचारावा. आयत, चौरस, त्रिकोण यांची परिमिती काढण्यासाठी कोणत्या बाबी माहीत असणे आवश्यक आहे? अशा प्रकारचे कोणतेही 2 प्रश्न विचारून विद्यार्थ्याला 2 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, लेखी चाचणी. सफाने 548 रुपयांची फळे बाजारातून आणली व या वाक्यातील संख्या अक्षरात लिही. बघा, आता या ठिकाणी 548 आपल्याला अक्षरामध्ये लिहायचे आहेत. 548. त्यानंतर पुढचा प्रश्न, सुशांतने 918 रुपयांचे गांडूळ खत बागेतील कुंड्यांमध्ये घालण्यासाठी आणले. ही संख्या अंकात लिही. 918. त्यानंतर बघा, पुढचं आहे बेरीज करा. 808 अधिक 37. बघा, या ठिकाणी 7 मध्ये 8 मिळवले. या ठिकाणी उत्तर येतं 15. हातचा आला 1. 1 अधिक 0 1. 1 अधिक 3 4. 8. 845. त्यानंतर बघा, 772 वजा 93. 2 मधून 3 जात नाहीत. दशक सुट्ट्या करून घेऊया. या ठिकाणी झाले 6. 12. 12 वजा 3 9. 6 मधून 9 कमी होत नाहीत. शतक सुट्ट्या करून घेऊया. या ठिकाणी झाले 16. 16 मधून 9 कमी केले. या ठिकाणी राहिले 7. 6. त्यानंतर बघा, 76 गुणुले 7. 7 सख 42. हातचे आले 4. 7 7 49. 50 51 52 53. उत्तर येणार आहे 532. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा, खालील उदाहरणे सोडव. दिवाळीत माहीने 2127 रुपयांच्या व मानसीने 4750 रुपयांच्या पंत्यांची विक्री केली, तर दोघींनी मिळून एकूण किती रुपयांच्या पंत्यांची विक्री केली? एकूण काढायचे. बघा, आता ही शाब्दिक उदाहरणाची मांडणी तुम्ही करायची आहे. माहीने विकलेल्या पंत्या बरोबर 2127 आणि मानसीने विकलेल्या पंत्या 4750. आता याला आपल्याला काय करायचे आहे,
बेरीज करायची आहे. बघा, बेरीज केल्यानंतर 7 अधिक 0 7, 5 अधिक 2 7, 7 अधिक 1 8, 4 अधिक 2 6, एकूण 6,877 पणत्यांची विक्री केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वराच्या बाबांनी 72,325 रुपयांचा दूरदर्शन संच विकत घेतला. त्यांनी दुकानदाराला 72,500 रुपये दिले, तर दुकानदार त्यांना किती रुपये परत देईल? बाबांनी दिलेली रक्कम आहे 72,500. दूरदर्शन संचाची किंमत आहे 72,325. दुकानदाराला द्यावी लागणारी किंमत काढण्यासाठी वजाबाकी करायची आहे. बघा, आता या ठिकाणी शून्यातून कमी होत नाही. शतक स्थानचा 5 आपण सुट्टा करणार आहोत. या ठिकाणी झाले 10, हा 10 सुट्टा करणार आहोत. या ठिकाणी राहिले 9, 10, 10मधून 5 कमी केले राहिले 5, 9मधून 2 कमी केले राहिले 7, 4मधून कमी केला राहिला 1, 2मधून 2 गेले 0, 7मधून 7 गेले 0. बाबांनी दुकानदाराला किती द्यायला पाहिजे? दुकानदार त्यांना किती रुपये परत देणार आहे? 175 रुपये. त्यानंतर बघा, एका पोळी भाजी केंद्रात रोज 12,370 पोळ्या बनवल्या जातात. त्यातील 7,465 पोळ्या एका कंपनीला व 3,612 पोळ्या दुसऱ्या कंपनीला पाठवल्या जातात व उरलेल्या पोळ्यांची किरकोळ विक्री केली जाते. तर किती पोळ्यांची किरकोळ विक्री केली जाते? यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे? ज्या पोळ्या पाठवल्या जातात त्या पाठवल्या जाणाऱ्या एकूण पोळ्या काढाव्या लागणार आहेत. म्हणून 7,465 अधिक 3,612 एकूण पाठवल्या जाणाऱ्या पोळ्या बघा, एकूण पाठवल्या जाणाऱ्या पोळ्या आहेत 11,077. मग आता ज्या आपल्या एकूण पोळ्या आहेत 12,370, या पोळ्यांमधून विक्री केलेल्या पोळ्या जर आपण कमी केल्या तर आपल्याला किरकोळ विक्री करणाऱ्या पोळ्यांची संख्या माहिती होणार आहे. बघा, आता या ठिकाणी 7 सुट्टा करून घ्यायचा आहे. 10मधून 7 कमी केले राहिले 3, 6मधून 7 कमी होत नाही, शतक सुट्टा करून घेऊया. 16मधून 7 कमी केले राहिले 9, 2मधून 0 गेले 2, 2मधून 1 गेला 1, 0. या ठिकाणी किरकोळ विक्री केल्या जाणाऱ्या पोळ्या आहेत 1,293. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडव. खाली दिलेल्या आकृतीचा रंगवलेला भाग अपूर्णांकात लिही. बघा, आता आकृतीचे एकूण भाग पडलेले आहेत 4, रंगवलेला भाग आहेत 2, म्हणजेच या आकृतीचा अपूर्णांकाच्या स्वरूपात येणार आहे 2/4. वरील अपूर्णांक एवढा भाग खालील आकृतीत रंगव. बघा, 2/4 म्हणजेच आपल्याला माहिती आहे 1/2 म्हणजेच अर्धा. मग आता दिलेली आकृतीचे किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6, 6चे अर्धा असणार आहेत 3. यापैकी विद्यार्थ्यांनी कोणतेही 3 भाग रंगवले तर या ठिकाणी विद्यार्थ्याला गुण मिळणार आहे. कोणताही एक अपूर्णांक लिही. आताचाच बघितला आपण, जर आपण बघितलं 1/2 हा अपूर्णांक लिहिला तर त्या अपूर्णांकापेक्षा मोठा अंक अपूर्णांक लिही 3/4. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोणताही एक अपूर्णांक लिहिल्यानंतर त्याला 1 गुण मिळणार आहे आणि लिहिलेल्या अपूर्णांकापेक्षा मोठा अपूर्णांक लिहिला तर त्याला दुसरा 1 गुण. अशा पद्धतीने 2 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, खाली आईने घरातील 8 सदस्यांना 2 सफरचंद समान वाटले तर प्रत्येक सदस्याला सफरचंदाचा किती भाग मिळाला? बघा, आता आईनं सफरचंद आणलेले आहेत 2 सफरचंद 8 जणांना, म्हणजेच एक सफरचंद किती जणांना वाटलेला आहे? 4 जणांना. एक सफरचंद 4 जणांना म्हणजेच एकाला किती भाग दिलेला आहे? पाव भाग. म्हणजेच याला आपण 1/4 किंवा पाव भाग असंही म्हणू शकतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 1/4 लिहिलं तरीही बरोबर असणार आहे, पाव लिहिलं तरी पण बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, 5/2 हा अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात स्वरूपात लिही. बघा, आता 5/2ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहिताना 2 2 4 राहिला 1, 2.1/2 अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्याला 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील उदाहरणे सोडव. वर्गातील 27 विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीसाठी प्रत्येकी 230 रुपये याप्रमाणे वर्गशिक्षकांकडे रक्कम जमा केली तर एकूण किती रक्कम जमा केली?
बघा, एका विद्यार्थ्याने 230 जमा केलेले आहेत. एकाने 230, मग 27ने किती? या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. 7 गुणुले 0 0, 7 त्रिक 21, हातचे आले 2, 7 दोन्ही 14, 14 अधिक 2 16. बघा या ठिकाणी शून्य किंवा बेरीज 2ने गुणून घेऊया. 2 गुणुले 0 0, बेत्रिक 6, बेदोनी 4. बघा उत्तर येणार आहे 0 1. 12 हातचा आला 1, 4 अधिक 5 आणि हातचा आलेला 1 6, 6210 इतकी रक्कम लागणार आहे. श्रीराज दररोज 25 सूर्यनमस्कार घालतो, तर मे महिन्यात त्याने एकूण किती सूर्यनमस्कार घातले? बघा आता दररोज किती घालतो? 25. दररोज 25 घालतो. तर आता मेमध्ये बघायचे, मेमध्ये असतात एकूण 31 दिवस. मग आता 31 गुणुले 25 किंवा 25 गुणुले 31, 5 1 5, 5 त्रिक 15, बेक बे, बेत्रिक 6. बघा आता या ठिकाणी 5 7 7, म्हणजे तो एकूण मेमध्ये किती सूर्यनमस्कार घालणार आहे? 775. त्यानंतर बघा 5 पाकळ्यांपासून एक कागदी फूल तयार होते. अशा एकूण 55 पाकळ्यांपासून किती कागदी फुले तयार होतील? म्हणजे या ठिकाणी 55 भागिले 5, 5 1 5, 5 1 5, म्हणजे या ठिकाणी एकूण 11 फुले तयार होणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न, सृष्टीने एका ट्रेमध्ये झेंडूची काही रोपे लावली. एका आडव्या ओळीत टिंबटिंब झेंडूची रोपे आहेत. एका आडव्या ओळीत बघा, ओळ आहे ही आडवी, ह्याच्यामध्ये एकूण रोपे आहेत 3. एकूण आडव्या ओळी, एकूण ओळी आहेत 1 2 3 4 5 आणि 6 6. तिने एकूण किती रोपे लावली? बघा आता 3 6, म्हणजेच या ठिकाणी 3 गुणिले 6, 3 सख 18. जर तिने तेवढीच रोपे एका आडव्या ओळीत 6 याप्रमाणे लावली, मग आता 1 2 3 4 5 6 अशी आडव्या ओळीत लावली, तर या ठिकाणी किती आडव्या ओळी तयार होणार आहेत? 3. पुढचा प्रश्न आहे, श्रीकांत व गौरीने रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत एका दुकानातील चहा पिणाऱ्या लोकांच्या संख्येचा चित्ररूप तक्ता बनवला. मग आता या ठिकाणी प्रमाण दिले, 1 स्माइली बरोबर 10 व्यक्ती, 7 ते 8ला चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या, 8 ते 9ला चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि 9 ते 10ला चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या. एकूण किती व्यक्तींनी चहा प्यायला? बघा आता 1 स्माइली बरोबर 10 आहे. एकूण किती लोक आहेत? 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि 110. म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या आहे चहा पिणाऱ्यांची 110. कोणत्या वेळेत सर्वात जास्त व्यक्तींनी चहा प्यायला? बघा आता जर बघितलं तर 7 ते 8 या वेळेमध्ये लोकांनी जास्तीत जास्त चहा पिलेला आहे. 9 ते 10 या वेळेत किती व्यक्तींनी चहा प्यायला? 9 ते 10 या वेळेमध्ये 10 आणि 2 20 व्यक्तींनी चहा प्यायला. त्यानंतर बघा, खालील आकृतीबंध पूर्ण कर. 9-27 36-54. 9च्या पट्टीतील संख्या आहे 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. त्यानंतर बघा, हा आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी जर आपण बारकाईने बघितले तर सुरुवातीला अशा पद्धतीने तिरकस रेषा आहे, नंतर या पद्धतीनं या आता नंतर कुठून येणार आहे? अशा पद्धतीनं. बघा अशा पद्धतीनं आपण आजच्या पेपरमध्ये इयत्ता 4थीचं गणित कशा पद्धतीनं आहे हे बघितलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे यानंतर निश्चितच तुम्ही गणिताच्या कार्यपुस्तिकेचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही गणिताच्या अडचणी असतील त्यामध्ये दूर होतील.